तुम्ही साऊथ इंडियन आहात, तर रोज नुसतं इडली, डोसा आणि भातच खाता का? म्हणून मला भरपूर जण विचारतात. पण असं काही नाहीये. आम्ही रोज चपाती, भाकरी असं सगळं खातो आणि खरं तर खूप कमी प्रमाणात भात खातो. अनन्या शाव्यासाठी म्हणून आता रोज थोडं भात बनवावंच लागतं. पण एखाद्या वेळी भात नाही बनवलं तरी चालतं, त्यांचं आवडीचं काय असलं तर. पण चपाती किंवा भाकरी या दोन्हीपैकी काहीतरी पाहिजेच असतं. पण आज मिस्टरांनी मस्त अशी डाळ खिचडी बनवली होती. डाळ-भात वेगळं शिजवून मग त्यांनी खिचडी बनवली होती. तर एकदम मस्त हॉटेल स्टाईल खिचडी झाली होती. त्यासोबत मस्त असे मी पापड पण तळून घेतले. मस्त जेवण वगैरे झालं. आज माझं ना एवढं मोठं पार्सल आलं होतं, तर यात मी ना फर्स्ट क्रायवरून बेबी हगचे डायपर मागवलेत आणि हे 3 पॅक वाइप्स मागवलेत. तर 3चा पॅक मला स्वस्त पडत होता म्हणून मी मागवून टाकलं. सारखंच लागतात त्यामुळे 2 पॅकच्या प्राईसमध्ये 3 मिळत होते. म्हणलं काय हरकत आहे म्हणून मी मागवून टाकलं आणि त्यानंतर हा 76 पीसचा डायपर मला अराउंड 500च्या आसपास काहीतरी मिळाला. तर हा मला आता जवळपास 1-1.5 महिना पुरून जाईल. तर आता पुण्यातलं सध्याचं वातावरण असं आहे ना, की 4-4 दिवस कपडे सुकत नाहीये. तर घरात जर बाळ असेल तर डायपर तर मस्टच आहे म्हणून मी मोठाच पॅक मागवला. तर आरामात जाईल हा 1-1.5 महिना. आणि मग खिचडीसाठी जो तांदूळ शिजवला होता त्याची चादूसाठी प्युरी बनवून घेतली.